सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। त्यांच्या आत्महत्येप्रकरणी हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने यांना अटकही झाली। सोमवारी पोलिसांनी डॉक्टरांची सून सोनाली वळसंकर यांची देखील चौकशी केली होती। त्याआधी डॉक्टरांचे चिरंजीव डॉक्टर अश्विन यांचीही पोलिसांनी चौकशी केली। त्यामुळे डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येमागे नेमकं कोण जबाबदार आहे याकडे लक्ष लागलं असतानाच त्यांच्या सुनेसंदर्भात नवी माहिती हाती आलेली आहे। सोलापुरातील न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्ये प्रकरणात मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली यांचे जबाब काल पोलिसांनी घेतलेले आहेत। डॉक्टर वळसंकर यांच्या हॉस्पिटलमधील काही कर्मचाऱ्यांच्या देखील जबाब पोलिसांनी नोंदवणार आहेत। तर आरोपी मनीषा मुसळे माने यांची देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या हॉस्पिटलची संपूर्ण सूत्र मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून सोनाली यांच्याकडे सोपवली होती। तर हॉस्पिटलमधील संपूर्ण कारभार प्रशासकीय अधिकारी म्हणून आरोपी मनीषा मुसळे याच पाहत होत्या असं माहितीच उघडकीस आलंय। परंतु त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आलं होतं। हॉस्पिटलच्या रुग्णांचे उपचार आणि प्रशासकीय कारभार यामुळे मुलगा डॉक्टर अश्विन आणि डॉक्टर सोनाली यांच्यावर मोठ्या प्रमाणावर कामाचा ताण वाढलेला होता। त्यामुळे जानेवारी 2025 मध्ये डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी पुन्हा एकदा हॉस्पिटलची सूत्र स्वतःकडे घेतली। तेव्हा प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने यांच्या विरोधात काही आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी देखील डॉक्टर वळसंकर यांच्याकडे आल्या होत्या। त्यामुळे डॉक्टर वळसंकर यांनी मनीषा मुसळे माने यांचे अधिकार कमी केले होते। याच कारणामुळे मनीषा मुसळे माने यांनी डॉक्टर वळसंकर यांच्याशी वाद घातला होता। शिवाय ईमेल लिहित मनीषा यांनी स्वतः आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली होती अशी माहिती उघड झाली आहे। शिवाय काही महिन्यांपूर्वीच डॉक्टर वळसंकर यांच्या कुटुंबियात संपत्तीच्या शेअर्स बद्दल देखील चर्चा झाली होती। त्यानुसार डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी काही महिन्यांपूर्वीच संपत्तीची वाटणी कशी असावी याबाबत सविस्तर मृत्यूपत्र देखील तयार केलं होतं अशी ही माहिती उघड झालेली आहे।